लवीज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही आहोत माधवपूरमध्ये. आम्ही कालच द्वारका आणि नागेश्वरवरनं निघालेलो. इथे आलो, स्टे केला आणि खूप म्हणजे एवढं दमलेले की मला असं वाटलं मी कालचा ब्लॉग एंडच नाही केला आहे, तर मी ते थोड्या वेळाने एंड करेल. आणि आता आम्ही चाललो आहोत सोमनाथला. माझी अशी म्हणजे अपेक्षा नव्हती, जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलले की माझं कधी ज्योतिर्लिंग होईल हे मला माहिती नव्हतं, वाटलं नव्हतं. इच्छा होती पण वाटलं नव्हतं होईल. पण एक ज्योतिर्लिंग झालं आणि देवाच्या मनात जर एकासोबत दुसरं पण हवं, तर आज माझं दुसरं ज्योतिर्लिंगचं दर्शन आहे. खूप एक्सायटेड आहे आणि म्हणूनच मी हा आउटफिट वेअर केला आहे. सगळं वाईट सो दॅट महादेव जीवन आवडेल. लुक टुडे. उन्हात चांगला येईल तर जरा उन्हात जाऊया. पूर्ण आउटफिटमध्ये माझं फेवरेट आहे ज्योती सूट, नाही सूट. ओके, आता पटकनी जाऊया, काहीतरी खाऊया आणि दर्शन घेऊया. भेटते परत. 3, 2, 1 गो. बंद कर दे. बाय बाय. आम्ही ह्या ट्रिपवरती आलो, एक कॅरेक्टर चूज केला आमच्यासाठी आणि तो मी आता तुमच्या सगळ्यांना दाखवणार आहे. 3, 2, 1. वो स्त्री कल्याण. अभी तू कौन होता हमको बताने वाला? कब आना? वी आर इंडिपेंडेंट. हमारा जब हम जाएंगे. बट आम्ही आता हा कॅरेक्टर घेतला. खूप काय म्हणतो, लॉयल आहे या कॅरेक्टरला. ऐसे थोड़ा गांव में आते तो ऐसे थोड़ा शर्म रखनी पड़ती है, ना पड़ता है थोड़ा गाइस. ऐसे मुंह में बोलते तो अच्छा नहीं लगता ना, हम घूंघट के नीचे कुछ भी बोल सकते हैं. ये स्त्री का ध्यान क्यों नहीं है? मर जाके जीने का हक नहीं है. शॉपिंग नहीं करवा सकता. आता आम्हाला भूक लागली खूप म्हणून आम्ही नाश्ता करायला थांबलो इथे. आणि आम्ही खाना भजी. हम 2 दिन से पापड़ा खा के थक गए guys, बस हो गया. आज ठेपला खाने का मन था पण ठेपला पण नाही भेटला कुठे. तर आता बोललो की आता जर नाही खाल्लं तर मला दिवसभर आम्ही लेस बजेट ट्रिप मध्ये. बजेट ट्रिप बोलो आमचा लंच स्किप करते. हमारा जो वो क्या होता है उसको क्या बताएं, मेन जो रहना चाहिए. अरे वो कौन होता है मुझे ट्रिप प्लान करता है? ऑर्गेनाइजर. और हमारा जो ऑर्गेनाइजर है वही बेकार इतना बजट ट्रिप पे है, इतना बजट ट्रिप कि वो स्किप कर, लंच स्किप, डिनर खाना तो खाओ. खाना तो नाश्ता स्किप, सगळं स्किप. कुछ मत चलो घर पे. मुंबई जाके खा लेना सब अपना अपना घर पे. हे एवढं फेवरेट आहे आमचं. आम्ही खूप हावड्यासारखं खाल्लंय ना गाईस. येस. आता अर्धाच आमचा नाश्ता आला, अजून आमचा नाश्ता येणार आहे. तर गाईस स्टे ट्यून्ड फेस रिव्हिलिंग साठी. यही खा रहे, इसके ऊपर हम रात तक जीते हैं पूरा. ये लड़का किधर गया? ये हमें सिर्फ ये खिलाता है और हमसे ये उम्मीद करता है कि हम सारा दिन कुछ ना मांगे. आता मी खूप जवळून बघायला आले की अंकल भजी कसे बनवतात. हा, ओहो ओहो ओहो. बटाटा भजी म्हणजे बटाटा भजी खाऊन किंवा न खाऊन मी बटाटा भजी सारखी झालेले आहे. आणि काय करणार आता. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. चलो अभी हम इधर बैठ जाते हैं, कुछ खा लेते हैं, फिर मिलते हैं दोस्तों. हॅलो लवीज. तर मी आता सोमनाथला पोहोचले आणि त्याचं पार्किंग एरिया खूप मोठा आहे.
तर जर तुम्ही गाडी घेऊन येताय पर्सनल तर तुम्हाला काही इश्यू नसणार आहे, कारण की इथे पार्किंग स्पॉट खूप मोठा आहे. मी मंदिरापाशी पोहोचले, पण असं मी तुम्हाला आधीच सांगितलंय की इकडचे बरेच असे मंदिर आहेत जिथे फोन्स अलाउड नाहीये. तर ऑफकोर्स मी तुम्हाला जास्त नाही दाखवू शकणार. मी बाहेरून जेवढे तुम्हाला ग्लिम्स दाखवू शकते तेवढंच दाखवू शकते. मंदिर तिकडे आहे अँड आय एम जस्ट सो एक्साइटेड. आता मी तुम्हाला मंदिराकडे घेऊन जाते. लांबूनच तुम्हाला मंदिराच्या कळसाचं दर्शन करवते. एक्झॅक्टली माझ्या मागे जर तुम्हाला दिसत असेल तर मंदिर आहे आणि माझं सेकंड ज्योतिर्लिंग. ओ माय गॉड, आय एम सो एक्साइटेड. आता बघूया, म्हणजे देवाची इच्छा होती म्हणूनच मी येऊ शकले. आणि मी एक इच्छा मागितली अजून एक देवाला की मला हे हवं आहे झालेलं, आणि जर ते झालं तर मी प्रयत्न करेन अजून ज्योतिर्लिंग करण्याचं. सो लेट्स जस्ट गेट ब्लेस्ड टुगेदर गाईज, लेट्स गो. आता चालू आहे दर्शनाला. थोडं थांबले होते, फोटो वगैरे काढले, कारण की मला हा आउटफिट माझा खूप आवडला आहे. आणि मी ह्याच्यावर जी जुत्ती घातलेली मला त्याचा एक व्हिडिओ हवा होता, तो काढला. आता जातो. थँक्यू यार वत्सल. माझ्या कॅमेराच्या मागे आत्ता आहे माझा फ्रेंड वत्सल आणि तो माझे व्लॉग्स शूट करतो इकडे. सो थँक्यू. वेलकम. वेलकम क्या बोल रहा है? पार्टी वार्टी दे. तेरी दोस्त व्लॉग बनाती, तुझी पार्टी देनी चाहिए. क्या पार्टी चाहिए? अरे इधर रख उंगली पागल. अब आएगा तेरे दिमाग. देखते. आप फोन करो झड़प कर. फायनली लावून घेतलंय रिच्युअल प्रमाणे. इथे आल्यावरती लावणं तसं गरजेचं असतं. वेलकम टू सोमनाथ. वेलकम टू सोमनाथ. सो फायनली मी हे लावून घेतलेलं आहे. जसं हे लावणं खूप गरजेचं असतं. मी बघितलंय सगळीकडे आल्यावर लावतात, तर आपण पण रिच्युअल प्रमाणे लावून घेतलं आहे. मागे मंदिर आहे आणि इथे तुमची पायल. बोलो हर हर महादेव. गाइस मैंने मिरर स्टेशन से ड्रेस लिया और इकडे खूप मॅचिंग झालं. म्हणजे लिटरली 4-5 मुलींनी सेम ड्रेस घातला. तिकडे गेल्या इन्फ्लुएंसर बनने से पहले ही लोग फॉलो करना चालू कर दिए. आई मीन इफ यू नो who's following me. पार्वते पते हर हर महादेव. आतमध्ये जायची खूप एक्साइटमेंट होते, पण आधी मम्मी पप्पांना व्हिडिओ पाठवते आणि मग आपण आतमध्ये चाललो. लिटरली एवढं कंटाळा आलाय, दमलो एवढं की आज हॉटेलमध्ये थांबून जेवण्याची सुद्धा ताकद नाही आहे. आणि उद्या आम्हाला सकाळी गिरनार चढायचं आहे. मी सोमनाथला गेले, छान दर्शन झालं. तुम्ही बघितलंच असेल दर्शन कसं झालं. बाहेरून जेवढे क्लिम्स टाकले मी. आणि जुनागड म्हणून गिरनारच्या इकडे जवळच एक आहे प्लेस, तिकडे आम्ही आलोय स्टेकेशनसाठी. म्हणजे स्टेकेशन नाही एक्झॅक्टली, हे सानिका स्टेकेशन म्हणजे मला स्टेकेशन निघलं पाहिजे तोंडातून. आता आम्ही इथं आलो, रूम्स घेतले. एवढं जमलं ना की फीलच नव्हतं की रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि जेवतो. आम्ही इथे रूम घेतला, आलो, फ्रेश झालो आणि रूमवरतीच ऑर्डर केलंय आणि आता मस्त खातो. येस, दिस इज द फूड फॉर अस. आता जेवतो आणि भेटूया नंतर. गाइस हम फाइनली डिनर हो गया एंड हम अभी वापस हमारे रूम पे सोने के लिए आ गए. ये आना. किसने बोला था तुम्ही? हाँ उधर. हैप्पी बर्थडे टू यू. ये मेरा आवाज बेटर बोलो, गाओ. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sana. Happy birthday to you. Wish you
सुगी राहू दे. इथे काहीच भेटलं नाही भाई, खूप जुगाडू डेकोरेशन केलं तुम्ही बाप रे. इट्स हर बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सानू. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Sanu. Happy birthday to you.